महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहणार आहोत सुपरफास्ट घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। पुण्यातील टिळक रोडवर एका तरुणावर अज्ञात व्यक्तीने ऍसिड हल्ला केला। त्यानंतर त्याने गोळीबार सुद्धा केला। नंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे। यात त्याचा जागीच मृत्यू झालाय। सिद्धराम कलशेट्टी असं मृत आरोपीचं नाव आहे। पोलीस या प्रकरणी अधिक तपास सुद्धा करतात। राज्यासह देशभरात दुसऱ्या टप्प्याचं मतदान उद्या होणार आहे। देशातल्या 13 राज्यातल्या 97 जागांवर मतदान होईल, ज्यात राज्यातल्या 10 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। त्यात सोलापूर, नांदेड, बीड अशा 10 मतदारसंघांचा समावेश आहे। कोणत्याही परिस्थितीत भाजपनं माढा जिंकण्याचा चंग बांधला आणि याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अकलूजमध्ये सभा घेणार आहेत। विजयसिंग मोहिते पाटील अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार का याची उत्सुकता शिगेली आहे। कोल्हापुरातल्या इचलकरंजीमध्ये पार पडलेल्या राज ठाकरेंच्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला चढवला। मोदी आणि शहा देशाला लागलेले कलंक असल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुपारी घेण्यापेक्षा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं हे आव्हान दिलंय भाजपचे नेते गिरीश महाजनांनी। न्यूज 18 लोकमतच्या न्यूज रूम चर्चेत त्यांनी हा टोला लगावलाय। गांधी घराण्यावर टीका करता करता आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या घराण्यावर सुद्धा टीका करू लागलेत। मात्र मोदींच्या टीकेमुळे आपल्याला बिन पैशाची प्रसिद्धी मिळत असल्याचा टोला शरद पवार यांनी लगावलाय। संग्राम जगताप यांच्या प्रचाराकरता पवार नगरला आले होते। पुण्यात काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा खऱ्याखुऱ्या चौकीदाराच्या हस्ते प्रकाशित केला। यावेळी मोदींनी 12 तास चौकीदाराची ड्युटी करून दाखवावी असं आव्हान दिलंय। रावेरच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्यासाठी एकनाथ खडसे यांनी प्रचार सभा घेतली आहे। यावेळी खडसेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला। शरद पवार आणि अजित पवार यांच्या संस्थांमधील कर्मचारी शिक्षकांना पार्थ पवार यांच्या प्रचाराच्या कामाला जुंपलं असल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बाणे यांनी केला आणि त्यामुळे आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याप्रकरणी कारवाईची मागणी सुद्धा बारणे करतात। निवडणूक आयोगाकडे त्यांनी धाव घेतली आहे। युती सरकारनं शेतकऱ्यांचं कंबळ मोडलंय आणि हे सरकार गरिबांच्या विरोधात आहे। रस्त्यावर उतरल्याशिवाय कोणालाच काही मिळत नाही, हे सर्वसामान्यांचं सरकार नाही अशी बोचरी टीका बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे करतायत। उस्मानाबादमधील युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उस्मानाबादचे खासदार आणि नाराज रवींद्र गायकवाडांनी त्यांच्या विरोधात शिवीगाळ करून बदनामी केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल आहे। शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंच्या प्रचाराकरता सातारा शहरातून पदयात्रा काढली आहे। या पदयात्रेत शिवेंद्रराजे समर्थकांमधील मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते। सातारातून शैलेंद्रवीर हे उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत। ते दिल्लीच्या राजकारणात नावलौकिक मिळालेल्या किसानवीर यांचे नातू आहेत। सुप्रिया सुळे यांना प्रचारादरम्यान बांगड्यांचा स्टॉल पाहून बांगड्या भरण्याचा मोह आवरला नाही। बारामती मतदारसंघातील शेळगाव इथं त्यांचा दौरा होता आणि तिथल्या पदयात्रेत बांगड्यांचा स्टॉल दिसला आणि त्या ठिकाणी बसून सुप्रियाताईंनी बांगड्या भरल्या। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप केलाय। गेल्या 5 वर्षात कीर्तिकरांनी कोणतीच विकास कामं न केल्यानं सेनेचा मतदार माझ्याकडे वळणार असल्याचा विश्वास ते व्यक्त करतात। धनगर मराठा मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतो म्हणून जनतेला झुलवत ठेवायचा आणि घेतलेले निर्णय कोर्टात टिकणार नाही अशी भूमिका या सरकारनं घ्यायची असा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका सुद्धा केली आहे। भिवंडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचाराकरता रॅली काढण्यात आली आहे। या रॅलीत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते। मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार उरण परिसरातून जात असताना ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात जखमी झालेला तरुण रस्त्यावर पडलेला होता आणि या तरुणाला पाहिल्यानंतर पार्थ पवार यांनी तरुणाला वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे। खेड भाळवणीच्या सभेत प्रशांत परिचारक यांनी आपली राजकीय दिशा सांगून टाकली आहे। संजय मामा दोस्त असले तरी आम्ही आमची लाईन निंबाळकर फडणवीस मोदी अशीच पकडलेली आहे। इतकंच नाही तर लोकशाही आहे, ज्याला जायचंय त्यांनी उघड जावं असंही परिचारक म्हणतात। धुळे लोकसभा मतदारसंघात प्रचाराला जात असताना भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी माणुसकीचं दर्शन घडवत अपघातग्रस्तांना मदत केली आहे। प्रचाराकरता देवळाईकडे जात असताना रस्त्यात एक एसटी बस उलटली।
भामरेंनी जखमींना रुग्णालयात दाखल करून मदत केली। वाशीमधल्या रिसोड तालुक्यातील करंजी गरड इथं भीषण पाणी टंचाई उद्भवलेली आहे। प्रशासनानं सुरू केलेली टँकर सेवा सुद्धा पाण्याअभावी बंद झाली आणि या पाणी टंचाईवर लवकर उपाय न शोधल्यास गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्राचं लोकदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा गडावर विविध संघटनांच्या माध्यमातून मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आलं। जेजुरी गडावर देवदर्शनाकरता आलेल्या भाविक भक्त पुजारी सेवक वर्ग यांना मतदान करण्याचं आवाहन सुद्धा यावेळी केलं गेलं। मतदार जागर जनमंचाच्या वतीनं कोलाड इथं रायगड लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना आपली भूमिका मांडण्याकरता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुमन कोळी सुद्धा उपस्थित होत्या। ऐन निवडणुकीत राजकीय पक्षांना चांगलाच फटका बसलेला आहे। आचारसंहितेच्या काळात होर्डिंग्सवर बंदी असल्यानं गेल्या महिनाभरात मुंबई महापालिकेनं 8600 जाहिरातींचे फलक खाली उतरवले आहेत। यामध्ये प्रामुख्याने राजकीय पक्षांच्या फलकांचा सर्वाधिक समावेश आहे। उत्तर पश्चिम मुंबईत गजानन कीर्तिकरांच्या प्रचाराकरता उद्धव ठाकरेंनी सभा घेतली। यावेळी त्यांनी आघाडी सरकारच्या जाहिरातीतील लाज वाटते का या टॅगलाईनचा जोरदार समाचार घेतलाय। भिवंडीमध्ये युतीचे उमेदवार कपिल पाटलांच्या प्रचाराकरता भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार मनोज तिवारी पोहोचलेत। यावेळी उत्तर भारतीयांसाठी मनोज तिवारींनी गाणं गायलं। यंत्रमागाची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवंडीत उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी भांडूप पश्चिम या मराठी बहुल भागात शेकडो कार्यकर्त्यांसोबत पदयात्रा काढली। यावेळी मतदारांनी देखील आपल्या समस्या पाटलांकडे मांडल्या। मुख्यमंत्र्यांना मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिलाय। भिवंडी महापालिकेतील ज्या 4 नगरसेवकांचं मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर निलंबन करण्यात आलं होतं ते न्यायालयानं रद्द केलंय। भाजप आमदार महेश चौगुलेंच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केली आहे। मतदानाच्या दिवशी मतदानापासून वंचित राहू नये याकरता 50,000 मुंबई पोलिसांसाठी पोस्टल बॅलेटची सुविधा करण्यात आली आहे। त्यामुळे मतदानाच्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना सुद्धा मतदान करता येणार आहे। निवडणुका चांगल्या वातावरणात पार पाडाव्यात याकरता मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात 95 पथकं नेमण्यात आली आहेत। आतापर्यंत 3,28,000 ची रोकड ही हस्तगत करण्यात आली आहे तर 6,600 लिटर देशी दारूचं रसायन पकडण्यात आलंय। मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरातील अमेझॉन कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागलेली होती। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे। जीवितहानी नाही मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी आहे। रेशनवरील वस्तू आणि धान्याच्या दर्जासंदर्भात माहिती आता ग्राहकांसाठी दुकानातील फलकावर लिहिली जाणार आहे। संसदेच्या लोकलेखा समितीच्या अहवालातील या सूचना देण्यात आल्या आहेत। राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। वाशीतल्या एपीएमसी बाजारामध्ये एप्रिल मे महिन्यात सुरू होणाऱ्या हापूसची आवक निम्म्यावर आली आहे। बोचरी थंडी आणि आता उन्हाच्या झळा यामुळे मालाचा दर्जाही घसरला आहे। कुलाबा वांद्रे 6 मेट्रो 3 प्रकल्पात वरळी ते धारावी या मार्गात सर्वात मोठं खोदकाम होणार आहे। तब्बल 10,960 मीटरचा बोगदा या ठिकाणी खोदला जाणार आहे। त्याचबरोबर मिठी नदी खालून होणाऱ्या खोदकामाची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे। कुलाबा सिप्स भुयारी मेट्रोचा 24 किलोमीटर लांबीचा मार्ग पूर्ण झालाय। डिसेंबर 2021 मध्ये बीकेसी ते आरे वसाहती दरम्यान पहिली मेट्रो धावू लागेल अशी माहिती एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा दिली आहे। छोट्या काश्मीरमध्ये स्वच्छता दूतांना दारूच्या बाटल्या सिरिंज आढळल्याची नोंद आरेमधल्या गस्त घालणाऱ्या पोलिसांनी आरे प्रशासनानं घेतलेली आहे। उद्यानाभोवती कुंपण उभारण्याचं आश्वासन आरे प्रशासनाकडून देण्यात आलं आहे। पुढील आदेशापर्यंत या प्रकल्पांतर्गत कोस्टर रोड प्रकल्पासाठी भराव टाकण्याचं काम बांधकाम करू नये असे स्पष्ट अंतरिम आदेश उच्च न्यायालयानं महापालिका आणि राज्य सरकारला दिले आहेत आणि यामुळे या प्रकल्पाला प्रथमच खीळ बसली आहे। महावीर जयंती निमित्तानं सार्वजनिक सुट्टी असल्यानं मुंबईतलं वीरमाता जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय पर्यटकांकरता खुलं राहणार आहे। साप्ताहिक सुट्टी निमित्तानं प्रत्येक बुधवारी राणीची बाग बंद ठेवण्यात येते। अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर पोहोचाव्यात म्हणून मुंबईच्या विविध भागात 1.5 वर्षात 17 लहान अग्निशमन केंद्र उभारण्यात आली आहेत आणि लहान केंद्रामध्ये 5 ते 6 कर्मचारी 1 ते 2 अग्निशमन बंब ठेवण्यात येणार आहेत। राज्यात डेंग्यूने डोकं काढले। केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार ऑक्टोबर 2017 ते सप्टेंबर 2018 या काळात डेंग्यूचे तब्बल 3.25 लाख रुग्ण आढळलेत।
म्हणजेच दर महिना सरासरी 27,000 रुग्ण आढळतात. पश्चिम रेल्वेच्या तिजोरीमध्ये आर्थिक वर्ष 2017-18 पेक्षा आर्थिक वर्ष 18-19 मध्ये जास्त उत्पन्नाची भर पडली आहे. मुंबई विभागाची आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 3,056 कोटी 32 लाखांच्या उत्पन्नाची नोंद आहे. अघोषित ब्लॉकमुळे मध्य हार्बर मार्गावरील प्रवाशांचे मेगा हाल झालेत. लोकल फेऱ्या सुमारे 30 ते 35 मिनिटं विलंबानं धावत असल्यानं कडक उन्हात प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. गाळेधारकांचं अपील सुप्रीम कोर्टानं फेटाळल्यानं क्रॉफर्ड मार्केट परिसरातील महात्मा फुले मंडईच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय. मंडईच्या दुसऱ्या टप्प्यातील पुनर्विकासाचं काम 30 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचा मानस पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. काल सकाळी आणि दुपारी मुंबई शहरासह उपनगरावर मळभ दाटून आला होता. परिणामी ऊन आणि सावली यांचा लपंडाव सुरू होता. उकाड्यामुळे मुंबईकरांचे हाल झालेले आहेत, घामाघूम झालेले आहेत. तर आज विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील. ठाण्यातील घोडबंदर इथल्या माजिवडा, मानपाडा, कापूरवावडी या भागातल्या मुख्य नाक्यांवर बेकायदा रिक्षा थांबे सुरू करण्यात आले आहेत आणि या बेकायदा थांब्यांमुळे वाहतूक व्यवस्थेचं नियोजनच बिघडून गेलंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अतिरिक्त कार्यभारानं वाकल्याचं चित्र आहे. विद्यापीठात जवळपास 35हून अधिक पदांचे काम अशा अतिरिक्त कार्यभार पद्धतीनं करावं लागतंय. नागपूरमध्ये 5 वर्षांपासून सातत्यानं नाग नदीसह पोरा आणि पिवळी नदीची साफसफाई केली जाते आणि त्यावर 3 कोटी रुपयांचा खर्च सुद्धा होत असून नद्या काही स्वच्छ होत नसल्यानं स्वच्छता अभियानाच्या कार्यपद्धती संदर्भात शंका उपस्थित होती. द्रमुकच्या खासदार कन्निमोळींच्या तामिळनाडूतील निवासांनी आयकर विभागानं छापा मारलाय. घराची झडती घेतली, मात्र आयकर विभागाला धाडीत काहीच सापडलं नाही. यामुळे झडती थांबवण्यात आली आहे. प्रियंका गांधी नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. प्रियंकांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी या संदर्भात माध्यमांना बातमी दिली आहे, पण काँग्रेस पक्षाकडून या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया नाही. पंतप्रधान मोदींनी ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये भव्य रोड शो केला. यंदाही भाजपनं ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जोरदार तयारी केली आहे. ओडिशामध्ये अनेक वर्षांपासून बिजू जनता दलाचा बोलबाला आहे. पंतप्रधान मोदींनी छत्तीसगडमधल्या सभेत राहुल गांधींचं नाव न घेता त्यांच्यावर बोचरी टीका केली. काँग्रेसचे नामदार संरक्षण करारांमध्ये दलाली खातात असं मोदी म्हणतात. भाजप अध्यक्ष अमित शहा कर्नाटकमधल्या तुमकुरमध्ये होते. तिथं रोड शो करण्याआधी त्यांनी शिवगंगा मठात जाऊन दर्शन घेतलंय. नंतर त्यांनी भव्य रोड शो केलाय. शत्रुघ्न सिन्हांच्या पत्नी पूनम सिन्हा लखनौमधून निवडणुकीकरता उभ्या राहतात. त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केलाय. लखनौमध्ये देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंग उभे आहेत. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी जयपूरमधून उमेदवारी अर्ज भरलाय. विशेष म्हणजे अर्ज भरताना त्यांच्यासोबत योगगुरू बाबा रामदेवही होते. काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांनी मुस्लिम समुदायाला मोदींविरोधात एकजुटीनं मतदान करण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाटचिन्ह आहे. गुजरातमध्ये वादळ आणि वाऱ्यानं हाहाकार माजवलाय. महिसाणा, बनासकांठा, मोरबी, राजकोट या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वादळ आणि वारे सुटलेत. वेगवेगळ्या ठिकाणी आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू आहे. कर्जबाजारी झालेल्या जेट एअरवेजनं कर्ज पुरवठादारांकडे 400 कोटींच्या आपत्कालीन निधीची मागणी केली आहे. जेटची सध्या फक्त 5 विमानं कार्यरत आहेत. जम्मू जवळच्या उधमपूरमध्ये मुसळधार पाऊस झालाय. काश्मीर खोऱ्यातही काही भागात पाऊस सुरू आहे. रामबनमध्ये तर दरडही कोसळली आणि त्यामुळे सोमवारी काही वेळ जम्मू श्रीनगर हायवे बंद होता. हरियाणाच्या कर्नालमध्ये गव्हाच्या शेतात भीषण आग लागली होती. वीज चमकत असल्यामुळे शॉर्ट सर्किट झालं आणि त्यामुळे आग लागली असं स्थानिकांचं म्हणणं आहे. सुदैवानं जीवितहानी नाही, पण शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान आहे. काश्मीरच्या राजौरी परिसरात रस्त्यावर साचलेला बर्फ हटवून मुघल रोड वाहतुकीस खुला करण्याचं काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आलंय. बर्फामुळे इथला परिसर गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीकरता ठप्प होता. हिमाचल प्रदेशमधल्या शिमला इथं अचानक तापमानात घट झाली आहे. धुकं, गार वारा यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानापासून शिमलावासियांना दिलासा मिळालाय. शिमल्यातील नागरिक सुद्धा बदललेल्या वातावरणाचा आनंद लुटताय. हिमाचल प्रदेशमधल्या मनाली इथं व्यास नदीत रिव्हर राफ्टिंग करत असताना बोट उलटली. बोट उलटून यामध्ये असलेले 3 पर्यटक नदीत पडले. वेगानं वाहणाऱ्या नदीत वाहून जाणाऱ्या हे 3ही लोक सुदैवानं बचावले. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये सैन्यानं दहशतवादी लपून बसलेली एक 3 मजली इमारतच उडवून दिली आहे. हे अतिरेकी एका भरवसीत इमारतीमध्ये लपून बसले होते.
अमेरिकेतील अल्बुर्ग इथं लागलेल्या आगीत एका मुलाचा मृत्यू झालाय. 2 जण गंभीर जखमी आहेत. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. आग लागल्यानंतर अनेकांनी जीव वाचवण्याकरता इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या. जर्मनीच्या फ्रँकफर्टमध्ये दुसऱ्या महायुद्धातल्या एका बॉम्बचा स्फोट घडवून तो नष्ट करण्यात आला होता. 70 वर्षांपूर्वी दुसरं महायुद्ध सुरू असताना अमेरिकेनं हा बॉम्ब जर्मनीवर टाकला होता. काही दिवसांपूर्वी फ्रँकफर्टच्या माइन नदीत हा बॉम्ब सापडला आहे. सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय असलेलं टिकटॉक हे मोबाईल व्हिडिओ ॲप काढून टाकण्याचे आदेश केंद्र सरकारनं गुगल आणि ॲपल या कंपनीला दिले आहेत. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठानं टिकटॉकवर देशभरात बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मोहालीच्या मैदानावर पंजाबनं पाहुण्या राजस्थानला 12 धावांनी धूळ चारली आहे. राहुलचं अर्धशतक आणि मिलरची फटकेबाज खेळी यांच्या बळावर पंजाबनं राजस्थानला विजय करता 183 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 170 धावांपर्यंतच मजल मारू शकलाय.